FM रेनबोचे वितरावणी 105.4 मेगाहर्ट्झांचेर आयकपाक रावात कांय खिणां भितर ही लायव्ह फोन इन अस्तुरी. आयच्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो डॉक्टर दिपस्वी सोमनाथ सावंत. FM रेनबोचे वितरावणीत आनी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार दिता हे फोन इन अस्तुरी कार्यावळींत हांव चारुशिला. आमच्या स्टुडियोत आसात आयच्यो मुखेल सोयऱ्यो डॉक्टर दिपस्वी सोमनाथ सावंत, स्पीच थेरपिस्ट, वाणी उपचारक. आनी आयचो विशय ऑडियोलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, अर्थात श्रवणशास्त्र आणि भाषण भाषा निदानशास्त्र. तुमच्या सांगातान आसा सदा भशेनूच हांव चारुशिला. दोतोर, तुमकां आकाशवाणी परिवार आनी म्हज्या सगळ्या आयकप्यांच्या वतीन हांव तुमचें स्वागत करतां आनी तुमकां येवकार दितनाच तुमच्यो भावना जाणून घेवपाक सोदतां. ओके, पयलीं म्हणल्यार सगळ्यांक आयकप्यांक गूड आफ्टरनून. सगळ्यान पयलीं हांव तुमचे मॅम मिसेस चारुशिला देसाय आनी आमचे हे 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो आकाशवाणी हे चॅनलाक म्हजो माये मोगाचो धन्यवाद म्हणटा म्हाका ही संदी मेळून दिवपा खातीर, टू कॉल मी ऑन दीस प्लॅटफॉर्म टू शेअर माय नॉलेज आनी म्हजी इन्फॉर्मेटीव स्किल्स. आनी टू स्टार्ट विथ ना दोतोर, तुमकां सुरवात करच्या पयलीं सांगता, तुमी FM रेनबो म्हळें आनी हो कार्यक्रम आमच्या म्हादय चॅनला वेल्यान 233.1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलो हर्ट्झांचेर आमचें म्हादय चॅनल, जे आमचे लोकल सगळे कार्यक्रम आमी प्रसारीत करतात, त्या चॅनलाचेर हो रेडिओ हो कार्यक्रम आयकपाक मेळटा. आनी दोतोर, तुमकां आनी म्हज्या सगळ्या आयकप्यांक हांव सांगता, जर तुमकां रेडिओ आयकप तुमकां खूब आवडटा जाल्यार तुमच्या घरान रेडिओ सेट आसप गरजेचें ना. तुमच्या एंड्रॉयड फोनार तुमी प्ले स्टोरान वचून न्यूज ऑन एअर हे ॲप डावनलोड करपाक शकतात आनी मागीर सगळे सिलेक्ट करून गोवा रेडिओ आयकुपाक सिलेक्ट करून आमचे FM आनी म्हादय चॅनल आयकपाक शकतात. दोतोर, तुमी म्हाका धन्यवाद म्हळें. एक्चुली दोतोर, आमचो प्रामाणीक प्रयत्न आसता की जें कितें बरें आसा तें आमच्या आयकुप्या मेरेन पावोवपाचें आनी तातूंत एक म्हजो ल्हानसोचो खारीचो प्रयत्न. दोतोर, आयचो विशय तसो खूब म्हणजे काळजाक मनाक हात घालता असो. सो तुमची वळख करून दितना थोडे भितर आयकप्यानो, आमच्यो डॉक्टर दिपस्वी केशव सेवा साधना ह्या दिव्यांग भुरग्यां खातीर आशिल्ल्या शाळेंत दिवचले वाठारांत त्यो आपल्यो सेवा दितात. फाटल्या 3 वर्सां सावन ह्या क्षेत्रांत त्यो कार्यरत आसात. ऑटिझम तशेंच ADHD अर्थात अटेन्शन डेफिसीट हायपर एक्टीव आनी डिजॉर्डर ही दुखणी, अर्थात आमी दुखणी म्हणुया नाका, ह्या विशयांचेर तांचे खाशेले अभ्यास आनी तांची ट्रिटमेंट दिवपाक त्यो तांचो हातखंडो आसा. दोतोर, येवकार, तुमच्या आवडीचें गीत घालून हांव तुमचें स्वागत करतलेंच, पूण म्हजो पयलो प्रश्न, दोतोर, ह्या फिल्डांत ह्या क्षेत्रांत तुमी कशी पावली? ओके, सो पळोवपाक गेल्यार ही सगळी एक डेस्टिनीच आशिल्ली. म्हाका एक्चुली आय वॉन्टेड टू गो इन हॉटेल मॅनेजमेंट. जशें आमी धाकटे आसतना जी फ्रेंड्स करपाक सोदता ती आपुणूय करपाक सोदता, सो म्हजो तो फील्ड आशिल्लो. बट देन ड्यू टू मेनी ऑफ द म्हणल्यार हांगा थंय अपडेट्स घेवन कळ्ळें की आय हॅव टू, म्हाका तें जमचें ना. सो देन म्हजो नेक्स्ट फील्ड आशिल्लो तो आय वॉन्टेड टू डू समथींग इन पॅरामेडिकल, बट रिलेटेड टू वॉयस, बिकॉज म्हाका सिंगींग खूब आवडटा. सो रिलेटेड टू वॉयस आनी रिलेटेड टू पिडियाट्रीक हें म्हाका खूब आवडटालें. सो ताजे खातीर म्हाका अशें कळून आयलें की ह्या फिल्डान सद्याक तरी गोंयान सॅच्युरेशन नाशिल्लें आनी आय ऑलवेज वॉन्टेड टू डू समथींग डिफरंट. सो फिजिओथेरपिस्ट खूब आशिल्ले आनी म्हाका आनी दुसरे लायनीक पळोवपाक जाय आशिल्लें. सो आय कन्सल्टेड माय family doctor Virendra Gaokar, and he told me ki yes, this is the perfect field to go in for. आणि आज हांव ह्या फिल्डान तशे तरेन पावलें एज अ स्पीच थेरपिस्ट, एज एन ऑडियोलॉजिस्ट एंड अ स्पीच थेरपिस्ट. दोतोर, तुमचें एक उत्तर आयकतना म्हज्या मनांत अनेक प्रश्न निर्माण जाले की तुमी म्हळें की आपल्याक
आवाज सिंगींग आपली आवड भुरगीं आपल्याक आवडटा सो अशा तरेन आनी डॉक्टर विरेंद्र गांवकार ह्या तुमच्या फॅमिली डॉक्टरांचें तुमकां मार्गदर्शन मेळ्ळें आनी तुमी अशा तरेन ह्या फिल्डान पावले. दोतोर स्पीच थेरपी म्हणजे एक्झॅक्टली कितें ह्या प्रश्ना कडेन आमी वळच्या पयलीं तुमच्या आवडीचें गीत हांव तुमच्या खातीर वाजयतां. पूण त्या आदीं म्हजो एक ल्हानसोच प्रश्न, तुमकां सिंगींग आवडटा, तुमी शास्त्रीय संगीत बी शिकल्या? येस. जेन्ना हांवें 10वी पर्यंत केलां म्हजें शास्त्रीय संगीत, ताजे मागीर म्हाका ब्रेक पडलो तो मागीर ब्रेकच जालो. पूण पदां बी म्हणप जाता? येस. सो दोतोर कार्यक्रमान तुमचो आवाज आमच्या आयकप्या खातीर आमी आयकपाक दिवया. स्पीच थेरपी म्हणजे कितें हें आयकपाक रावल्यात म्हजे असंख्य आयकुपी. तो मेरेन तुमच्या आवडीचें हें गीत. उसने ये बात की कुछ ऐसे ढंग से, सपने दे गया वो हजारों रंग के, रह जाऊं जैसे मैं हार के, और छूमे वो मुझे प्यार से, पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार, कर लूँ मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार मेरे दिले बेकरार, तू ही बता. दोतोर ताळयो मारपाक म्हजे दोनूय हात कन्सोलाचेर आसा, पूण तुमी आमच्या आयकप्या खातीर आनी आमकां गावन दाखयलें, मना पासून तुमकां धन्यवाद. संगीत हें एक तशें पळोवपाक गेल्यार सगळ्यांक कडेन लागीं वचपाचें, चड करून देवा कडेन लागीं वचपाचें एक खूब म्हत्वाचें आनी अत्यंत पवित्र अशें साधन. आनी भुरग्यां ही देवाचेंच एक रूप आनी ह्या भुरग्यांक तुमी ट्रिटमेंट दितात. सो आमी कार्यावळींतलो हो म्हजो पयलो प्रश्न की स्पीच थेरपी आनी आयचो हो विशय ऑडियोलॉजी एंड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी म्हणजे एक्झॅक्टली कितें दोतोर? ओके. मॅम, इफ यू डोंट मायंड हांव एक तुमकां क्वेश्चन विचारूं शकता? मॅम, एज अ ले पर्सन न्ही तुमकां स्पीच थेरपी म्हणल्यार पयलीं कितें दिसतालें, लायक बिफोर नोईंग मी? ना दोतोर, आतां पळया, स्पीच थेरपी म्हणजे जर उलोवंक येना जाल्यार आपणे तो ट्रिटमेंट घेवन आपणे ती आपली वाणी सुदारप. करेक्ट. किंवा परफेक्ट करप. येस. आतां म्हजी वाणी कित्याक सारकी जायना हाका खूब कारणां आसूं येता. ताचे म्हाका खूब प्रश्न आयल्या, पूण दोतोर तुमची प्रश्न म्हाका करपाची स्टायल आवडली. तुमच्या मते तुमी एक्सपर्ट, सो ही स्पीच थेरपी म्हणजे एक्झॅक्टली कितें? ओके मॅम. सो हो म्हजो प्रश्न करपाचो एक फाटल्यान हेतू आशिल्लो इज खुबशे लोक न्ही मॅम बिफोर नोईंग वॉट वॉज स्पीच थेरपी म्हणल्यार जेन्ना हांव म्हणटालें की हांव स्पीच थेरपिस्ट म्हणून, खुबशे लोकांक अशें दिसतालें की इट इज पब्लीक स्पिकींग. हांव शिकयता की पब्लिकान वचून उलोवप, बिकॉज साहजीक आसा, कित्याक पर्सनॅलिटी डेवलपमेंटाचे क्षेत्रान हे खूब गोश्टी घडटा. साहजीक आशिल्लें की लोकांनी येवन म्हाकाय विचारपाचें की तूं पब्लीक स्पिकींग शिकयता. बट आतां तशें न आशिल्ल्यान वॉट इज द एक्झॅक्ट मिनींग ऑफ म्हजें क्षेत्र ऑडियोलॉजी एंड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी म्हणल्यार आतां व्हेरी बेसीक कम्युनिकेशन्स आमचे स्किल्स आसता ते केन्ना जावं शकता जेन्ना आमचे लँग्वेज हो हिंडरन्स आसता तेन्ना जाता. ओके, इफ आमकां लँग्वेजच ना जाल्यार हाव वील वी कम्युनिकेट. आतां जेस्चरल वे, आतां थोडी सायन लँग्वेजीस बीन करता ते फक्त तांच्या पेरंट्सांक कळटा, ते सगळ्यांक कळना, बिकॉज दॅट इज नॉट द नॉर्मल वे ऑफ कम्युनिकेशन. आमचे स्पीचानच कम्युनिकेशनाचो इंटेंट आसा, गोल आसा. सो लँग्वेज आसप ही खूब गरजेची. आतां स्पीच केन्ना येतली, एक म्हणल्यार लँग्वेज आसा जाल्यार, आनी दुसरें म्हणल्यार आमकां कानाक आयकपाक सारकें येता जाल्यारच वील बी एबल टू रिस्पॉन्ड टू देम. सो हांगा आयकप, उलोवप आनी लँग्वेज आसप हे 3 गरजेच्यो गोश्टी ते खातीर म्हणल्यार टू इनवॉल्व कम्युनिकेशन स्किल्स. ओके. सो तशें. आनी एनीथींग लॅकींग इन दीस कॉजीस स्पीच डिले, म्हणल्यार भुरग्यांक उलोवपाक जायना, ऑर इवन पोस्ट स्ट्रोक पेशंट्स जे आसता तांकां स्पीच लुडबुडटा, हे सगळे
दोतोर हां. आमी तो प्रश्न घेवया. हां. काही खिणा आदी म्हाका फोन केल्लो. उत्तरडा सावन उल्का नाईक म्हणटात आनी त्यो विचारतात की आपल्या खूब लागींच्या नातेवाईकाक एक मायल्डसो स्ट्रोक येवन गेलो. उलोवपाक आडखळ येता, उतर फुटना, म्हणजे आडखळटा, जाल्यार आपणें कितें करप? ओके, सो आतां कसले तरेचो स्ट्रोक आशिल्लो ताजेर आसा. ओके, ना तें तांणी म्हाका सांगूं ना. ओके, सो इफ इट इज अ ब्रेन स्ट्रोक जाल्यार येस, कित्याक आमचे ब्रेन सेल्स हे खूब कनेक्शन्स आसता. ओके, आनी एक सुद्दां सेल डिफेक्ट ऑर वॉट एवर, आमचे स्ट्रोक 2 टायप्स आसता, इस्किमीक आनी हॅमरेजीक. सो एका हातून क्लॉट जाता, एका हातून रप्चर जाता. ओके, सो आतां सपोज वेसल ऑर क्लॉट जाला जाल्यार थंय एक बाधा येवं शकता ऑर फुटलेल्या कारणान ती सेल ऑर वेसल फुटू शकता, सो डॅमेज जाता. सो ताजे खातीर कितें जाता, आमचे पर्टिक्युलर सेल, आतां फॉर एग्जाम्पल आमचे काना खातीर वेगळे नर्व आसता, आमचे दोळ्या खातीर वेगळे, सो सगळे वेगळे वेगळे नर्व्स आसता. सो ताका रिलेटेड नर्व सपोज डॅमेज जालो जाल्यार दॅट कॅन कॉज द डिफेक्ट. सो स्पीचाक सुद्दां एक वेगळे तरेचे नर्व आसता. सो इफ त्या नर्व्सांक अफेक्ट जालो, डॅमेज जाले जाल्यार दॅट कॅन कॉज द इम्पॅक्ट ऑन द स्पीच. बट ते कित पर्यंत इम्पॅक्ट जाला ते अ प्रोफेशनल will help the person to deal or come out of that problem. And with therapy, if it is post-stroke, there is 100% chances of recovery. ओके, दोतोर पूण आतां तांचे फॅमिली डॉक्टर आसतले किंवा तांकां ट्रिटमेंट दिता ते डॉक्टर आसतले, सो तांकां तांणी विचारप. हय, इनफॅक्ट ती डॉक्टर स्वताच सांगता की स्पीच थेरपिस्टा कडेन वच. सो इफ द डॉक्टर सीज एनी चेंजीस इन द पेशंट्स, म्हणल्यार पेशंटाचे उलोवण्याचेर केन्ना केन्ना स्लड स्पीच जाता, सारके तोतले स्पीच जाता, ते सपोज कळटा डॉक्टराक की आतां सपोर्ट करना, आर्टिकुलेशन जे आमचे आर्टिकुलेटर्स आसता ते सपोर्ट करना, जाल्यार दे हॅव टू गो फॉर स्पीच थेरपी. म्हणजे डॉक्टर स्वताच धाडटा. केन्ना केन्ना स्ट्रोका खातीर इवन देर समथींग कॉल्ड एज अफेजिया. अफेजिया म्हणजे लँग्वेज अफेक्ट जाता. ओके, सो लँग्वेज अफेक्ट जाल्यार तो ही ट्रायज टू स्पीक बट ताका कोण समजू शकना. सो दोतोर म्हाका एक तुमी उत्तर दितना म्हाका आनी एक तुमकां विचारपाक जाय की तुमी केशव सेवा साधना दिवचल ह्या शाळेन कार्यरत आसात, पूण अशा तरेचे स्पीच थेरपिस्ट म्हणजे दोतोर खंय उपलब्ध असतात? ओके, सो वेगळ्या वेगळ्या म्हणल्यार आतां स्पेशल स्कुलान काम करतात ते, मागीर हॉस्पिटलांनी काम करता, क्लिनिकान काम करता. देर आर मेनी रिहॅबिलिटेशन सेंटर्स लायक सेतू, मागीर NGOs, हे जे सेंटर्स आसतात थंय सुद्दां थेरपिस्टाची मल्टी डिसिप्लिनरी टीम आसता, इन्क्लुडींग द फिजिओ, OT, स्पीच, सायकोलॉजिस्ट, आनी हे सगळीं मेळून दे सेट अप अ गोल फॉर दॅट चायल्ड आनी दे हेल्प देम आउट विथ इट. ओके, दोतोर तशें पळोवपाक गेल्यार आतां गुगलार सगळी म्हायती उपलब्ध आसता, तरी सुद्दां एका त्या फिल्डांतल्या एक्सपर्ट मनशान सांगप हे खूब परिणामकारक थारता न्ही. तुमी ही सगळी म्हायती आमकां दिल्या, मना पासून तुमकां धन्यवाद. आनी उत्तरडा सावन उल्का नायक हांकां हांव खूब खूब देव बरें करूं म्हणटात आनी हो प्रश्न आमकां विचारलो. आनी दोतोर आमी तांच्या नातेवाईकांक शुभेच्छाय दिवया, ऑल द बेस्ट म्हणुया की तांची भलायकी सुदारुनी म्हणून. दोतोर तुमच्या आवडीचें गीत हांव आयकपाक दिवच्या पयलीं म्हाका आनीक एक प्रश्न विचारपाचो आसा की हे भाशण उपचार आसा न्ही, म्हणजे भाशण, भाशा, निदानशास्त्र, ते कशें कितें जाता? जशें तुमी पयलींच कार्यक्रम सुरू करच्या पयलीं सांगिल्लें की अशें 3 हे आसा. भाशण खूब म्हत्वाचें. आतां दोतोर जाका उलोवंक येना ताका कितें? ओके, ताजी एक आपली वेगळी भाशा आसा, तरी सुद्दां ताजो एका नॉर्मल मनशा कडेन उलोवपा खातीर कितें हे स्पीच थेरपीचो उपयोग जाता? येस, सो आतां कशें आसा, आतां न्ही धाकटेपणांतल्यानच ॲट द एज ऑफ 2 हे आतां गोश्टी कळपाक लागल्या. खुबशे म्हणल्यार पेरंट्सांक, डॉक्टर्स दे जस्ट सेंड डायरेक्टली. सो खुबशे जाणांक ऑलरेडी कळपाक लागल्या. पयलीं अवेरनस खूब कमी आशिल्लें, बट आतां अवेरनस जाल्ले कारणान
बिकॉज ऑटिझम बीन खूप घडिल्लें आसा ह्या दिसांनी. सो बिकॉज ऑफ मोर ऑफ स्क्रीन टायम, इट्स बेसिकली अ न्युरोलॉजिकल कंडिशन, बट इट डेवलप्स ओवर टायम, गिवींग मोर लेस ऑफ स्टिम्युलेशन, मोर ऑफ स्क्रीन टायम. सो ताजे खातीर ऑटिझम भुरगीं बीन हे खूब घडटात आनी ताजे खातीर डिलेड स्पीच बीन खूब आसता. सो ह्या टायमार कितें करपाक जाय? मेनी ऑफ देम कितें म्हणटा, थोडी जी जाणटी आसा पळय ती म्हणटा, आमची भुरगीं उलयल्ली तशीच उलयतली गो ती मागीर, इतल्या बेगीन तुमकां कित्याक उलोवपाक जाय. एक्झॅक्टली दोतोर, खूब तुमी म्हणजे मुदयेर थीक बसयलो कशें तुमी सांगलें न्ही, की सदांच कंपेर करप जाता. येस, बट आमच्या जाणट्यांक त्या खबर ना की पयलींचे वेगळे आशिल्ले, आतांचे वेगळे आसा सगळे. बिकॉज पयलीं देर वॉज नो स्क्रीन टायम, लोक जेवली की न्हिदली आनी खूब भायर खेळप जातालें, सोशल इंटरेक्शन जातालें. हांगा भुरग्यांक जॉयंट फॅमिली आसताली, जंय संवादाक खूब म्हत्व आसतालें. मागीर दोतोर गांवांनी देवळां म्हणून आसतालीं, देवळान वचप जातालें. आतां सगळीं भुरगीं घरानूच आसता आनी कोणाकच भायर वचपाचें आसना, फक्त मोबायल आनी ती. सो तशें मोर ऑफ स्क्रीन टायम. पेरंट्सांक सुद्दां अशें जालां, भुरगो मोबायल दिलो की बसता, वी डोंट हॅव टू टेक एनी टेन्शन. सो अशें जाल्ले कारणान न्ही भुरग्याचें स्टिम्युलेशन कमी जाल्ले कारणान भुरगो डिलेड स्पीचान वता. बट इफ द थिंग इज टेकन, म्हणल्यार सारको त्या पॉयंटार तांणी तो हें घेतलो, चान्स घेतलो, आनी बिटवीन 3 to 6 ही जी एज आसता, दॅट इज अ व्हेरी क्रुशल एज ऑर क्रिटिकल एज ऑफ ब्रेन डेवलपमेंट. आनी ती एज सुटून गेली देन देर इज लेस चान्सीस ऑफ रिकवरी. सो चान्स हाय आसता एट दीस एज ग्रूप. इफ चड लेट केलो जाल्यार चान्सीस खूब कमी आसता. ताजे कारणान आमी खूबदां सांगता, आतां पिडियाट्रिशियन सुद्दां खूबदां सांगता की स्टार्ट विथ थेरपी. जितले बेगीन थेरपी तितले बेगीन रिकवरी. एंड देर आर मेनी जी कन्सिस्टन्सी दवरता आनी थेरपी स्टार्ट करता, दे हॅव इवन रिकवर्ड. ओके दोतोर, म्हजो प्रश्न आशिल्लो, पूण जाका उलोवंक येना न्ही ताज्या बाबतींत ही थेरपी कितली परिणामकारक थारूं येता? हय, खूब म्हणल्यार हेल्पफूल आसा ही थेरपी. कित्याक आमी एज अ थेरपिस्ट वी फोकस मोर ऑन द्या ब्रेन डेवलपमेंट. वी फोकस ऑन द्या मोटर, इमोशनल, सोशल डेवलपमेंटल, फूल आमी इन ऑल स्किल्स फोकस करता तांच्या. सो स्पीच थेरपी दिवप ही एक आमची नॉट ओन्ली उलोवंक शिकोवपाचें, ट्रीट करपाचें, बट वी गिव देम ओरोमोटर स्टिम्युलेशन. हे ते आमचे सगळे इनवॉल्ड आसता तातूंत. दोतोर, म्हणजे आतां साद्या शब्दान सांगप म्हणजे तुमी जें कितें करतात तें ताका कळटा आनी तो कसो रिएक्ट जाता ताज्या वयल्यान भाशा नासतना सुद्दां ही स्पीच थेरपी लागू जाता. येस, भाशा आतां पयलीं नासता न्ही, बट आफ्टर थेरपी म्हणजे आमी थेरपीज अशी दिता की आमी वी फोकस ऑन वर्बल की नॉट जेस्चर. आतां थोडीं भुरगीं कितें आसता, तांकां सहजीक मेळटा, उदक दी उदक मेळ्ळें, चॉकलेट दी चॉकलेट, बट देर इज नो प्रॉपर वे ऑफ टेलिंग देम टू आस्क ऑर वॉट एवर. सो ते आमी जेन्ना तांकां ट्रीट करता, गिवींग देम पर्टिक्युलर ओरोमोटर म्हणल्यार आमचे तोंडाक आमी स्टिम्युलेट करता. कित्याक केन्ना केन्ना कितें आसता, देर समथींग कॉल्ड एज अप्रॅक्सिया ऑफ स्पीच. अप्रॅक्सिया ऑफ स्पीच म्हणल्यार कितें, तांकां तांचें मोटर कॉर्डिनेशन जायना. म्हणल्यार आतां तांकां उलोवपाक जाय, दे नो ती आतां आमी जें करता पळय, पेरंट्स जे करता पळय, ते रिपीट करपाक तांकां इमिटेट करपाक जाय, बट ती इमिटेट करूं शकना. सो दॅट इज वेर द मोटर कॉर्डिनेट जायना. सो थंय कितें जाता, थंय मागीर वी गिव देम दीस स्टिम्युलेशन आनी थंय मागीर दॅट हेल्प्स अगेन विथ द वायरींग ऑफ द ब्रेन विथ स्पीच. सो तशें वी हेल्प देम आउट विथ वर्बल कम्युनिकेशन. दोतोर, खूप अवघड अशी ही तुमची कामाची प्रक्रिया, तरी सुद्दां तुमी हास्त्या मुखान तुमच्या पेशंटांक सामोरे वतात. परतून एकदां तुमकां शुभेच्छा दिता. आमच्या स्टुडियोत आसात एक अत्यंत तरुण हास्तेमुखाची डॉक्टर दोतोर दिपस्वी सोमनाथ सावंत. त्यो स्पीच थेरपिस्ट म्हणून सेवा दितात. केशव सेवा साधना ह्या दिव्यांग भुरग्यां खातीर आशिल्ल्या दिवचलच्या शाळेंत. दोतोर, तुमी सुरवातीकूच म्हळें न्ही की ऑटिझम आनी ADHD अर्थात अटेन्शन डेफिसीट
हायपर एक्टीव डिजॉर्डर हे दोन जे कितें प्रकार आसात ताचेर तुमची खाशेलो अभ्यास आसा. हय. सो आमी जेन्ना आमचे कॉलेजीन शिकिल्लीं तेन्ना आमकां ऑलरेडी हे सगळे इनवॉल्ड आशिल्ले तातूंत. ओके. सो आमचे थंय चडशे भुरगीं, बिकॉज इट वॉज अ चॅरिटेबल हॉस्पिटल, थंय चडशीं खूब पयसल्यान भुरगीं, चडशीं ASD आनी ADHDच आशिल्लीं. आनी ताजे खातीर वी हॅड लॉट ऑफ एक्सपिरियन्स ऑन दॅट एंड आतां वी कॅन वर्क ऑन दीस चिल्ड्रन हांगा. दोतोर, आतां पळया, तुमी खूब अशे भुरग्यांक उपचार दितात तेन्ना कांय बेगीन पॉझिटीव मेळटा, थोड्या वेळार तुमकां रिजल्ट बेगीन मेळना. अशा वेळार दोतोर तुमी कितें करतात? हय. सो दीस इज अ व्हेरी, ताची कारणां अनेक आसूं येता. हय. सो दीस इज अ व्हेरी गूड क्वेश्चन. कित्याक खुबशे पेरंट्स येता म्हजे कडेन आनी म्हाका म्हणटा म्हजो भुरगो अजून उलयना. हांव तांकां पयलींच सांगता की एवरी भुरग्याची सिवियरिटी लेवल वेगळी आसता. तुजो भुरग्याची सिवियरिटी लेवल कमी आसतली, ओके, तुजे दुसऱ्या भुरग्याची सिवियरिटी लेवल चड आसतली. सो एवरी भुरगो इज डिफरंट आनी एवरी भुरग्याक आमी सेम बुकीश नॉलेज वापरूं शकना. सो आमची नॉलेज आमी वेगळे मोल्ड करून वापरता भुरग्यां खातीर. सो आतां भुरगो असो आसा की आतां बसच ना जाग्यार, जाल्यार यू कांट डू एनीथींग न्ही. फर्स्ट वी हॅव टू गो फॉर ऑक्युपेशनल थेरपी. सो आमी ताका काम डावन करपाक, ओके. सो वन्स ही काम्स डावन ओवर देर जाल्यारच आमी स्पीच थेरपी. सो कितें जाता, थंय टायम लागता. आतां तो इतलो हायपर आसा सपोज, जाल्यार हाव वील ही बी एबल टू फोकस ऑन स्पीच. फॉर स्पीच थेरपी, टू बी व्हेरी फ्रँक, एका जाग्यार बसचें आसता, ओके. जो पर्यंत एका जाग्यार बसना तो पर्यंत वी कांट गिव थेरपी. सो वी सेंड देम टू ऑक्युपेशनल थेरपी. सो इट्स ऑल अ मल्टी डिसिप्लिनरी टीम. सो आमी एकामेकाक हेल्प करता टू वर्क ऑन दॅट चायल्ड. दोतोर, ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे कितें? So occupational therapy in all is working on the daily basis of the child's basic need of म्हणजे तो कसो वागता, हय, डेली लिव्हिंग म्हणू शकता. पळया, आतां अशी भुरगीं जेन्ना तुमच्या कडेन येता तेन्ना ती कांय स्वता सांगूंक शकना. करेक्ट. सो जेन्ना तांचेर उपचार चालू आसतात तेन्ना तांच्या आवय बापायनी रावप खूब गरजेचें येस, आसता. खूब गरजेचें आसता. कित्याक सांग, म्हाका कितें दिसता, आतां थोड्या कडेन अशें आसता की आवय बापायक भायर धाडटा, बट माय पर्सनल, सगळ्यांचे वेगळे वेगळे आसता, बट म्हजें पर्सनल अशें आसा की एटलिस्ट नॉट सगळे थेरपीज, जाल्यार एटलिस्ट 2 ते 3 थेरपी आवय बापायक बसोवपाचे. सो एटलिस्ट आवय बापायक खबर आसता की बाबा आपल्या भुरग्या बरोबर कितें घडटा, कितें जाता, कितें आमी ताजे बरोबर करता. आनी टू बी व्हेरी फ्रँक टू ऑल द पेरंट्स, स्पेशली जी हे आयकता आयची कार्यावळ, की डू नॉट जस्ट rely on the therapist. Therapist sessions 45 minutes to 1 hour घेता फक्त. रेस्ट फूल टायम ती घरा कडेन पेरंट्सा बरोबर आसता. सो म्हाका तांकां हें सांगपाक जाय की अशें म्हणना की थेरपीक आयल्यारच भुरगो बरो जातलो. थेरपी पेरंट्सांक आमी शिकयता घरा कडेन कशी करप. आनी वन्स दे सीट विथ इट कन्सिस्टंटली, ते कन्सिस्टन्सी दवरून आपल्या भुरग्यां बरोबर करता ती, जाल्यारच देर आर चेंजीस ऑब्जर्वड इन द चायल्ड 100%. सो आवय बापायन तितलेच म्हाका दिसता की आवय बापूय आसतलीच, नॉर्मलूच आवय बापूय भुरग्यां विशीं खूब आज हें आसता, डेडिकेटेड. अशा भुरग्यां खातीर तांची खरीच खूब धांवपळ आसता, खूब. सो अशा आवय बापायक आमी शुभेच्छा दिवया. तुमच्या सारके दोतोर तांच्या कडेन आसा. दोतोर, आतां म्हाका आनी एक प्रश्न विचारपाचो आसा की आतां तुमी उपचार दितात न्ही, सो ह्या उपचार पद्दतीन बदल जाता वीथ, आतां म्हणटात न्ही टॅक्नॉलॉजी हें, किंवा दिसान दीस मनशाची उदरगतीचें हें वाडटा. एब्सोल्युटली. सो तशें अपडेट जाता. हय हय हय, एवरी फिल्डान मॅम कितें नाल्यार कितें अपडेट जाताच. सो आज आमी सपोज स्पेसिफीक थेरपी करता, अशें न्ही की फाल्यां तीच थेरपी त्या भुरग्याक लागतली. वी हॅव टू अपडेट आवरसेल्फ. सगळे फिल्डान अपडेट करचेंच पडटा आनी आमकां तें अपडेट करून तांकां ते, बिकॉज जशें आमी म्हणलां की पयलींचो काळ वेगळो आशिल्लो आनी आतांचो काळ वेगळो. भुरगीं आमी पयलीं भशेन आतां ट्रीट करूं शकना. तशेंच पयलीं जशें आमी ती थेरपी वापरून भुरग्यां बरोबर करताले, तशेंच आतां आमी ती थेरपी वापरूं करूं शकना, कित्याक त्या भुरग्यांचें तशें
ब्रेन सेल्स ऑर तांचे जे Reaction थिंकींग वेगळे रिएक्शन वेगळे वेगळे असता. आसता. हय, हय. दोतोर म्हाका न्ही तुमकां एक प्रश्न विचारपाचो आसा की तुमचें संगीत आवडीचें, सो हे संगीत ह्या थेरपी कडेन कितले परिणामकारक थारता. पूण दोतोर ताच्या पयलीं न्ही म्हाका हे पद चालू आसतना एक फोन आयिल्लो नावेलीच्यान विन्सी परेरा. ती म्हणटात की म्हजो भुरगो 3 वर्सां जालो उलयना, म्हणजे मम्मा पप्पा असोच आसा. आनी दोतोर कार्यक्रम सुरू जातना तुमी म्हणिल्लें न्ही की आमची जाणटेली कितें म्हणटा उलयतलो तो. पूण हांकां न्ही ही विन्सी परेरा आनी ताची घरची तांकां मातशी काळजी आसा. ती म्हणटा आमकां हें करा, सांगात कितें करूं काय नाका तें. हय. सो म्हाका दिसता की आतां ती आमकां प्रश्न विचारता, म्हणजे तांच्या फॅमिली डॉक्टराक ती विचारता आसतली. पूण कितें जाता, कॉन्स्टंट घरांतल्यान प्रेशर येतात न्ही, सगळीं म्हणटा उलयतली गो, कित्याक तुका इतली काळजी. सो म्हाका दिसता की तांची भावना अशीच. सो विन्सी परेरा आनी घरची तुमी कितें सांगशात दोतोर? हय, सो हांव तांकां सांगपाक सोदतां की फॅमिली प्रेशर, सोशल प्रेशर हें खूब आसता आनी 3 वर्साचेर उलोवप ना अजून इज अ बीग नो फॅक्टर. आनी आतां पर्यंत ताणें एटलिस्ट 2 ते 3 वर्ड्स इन अ सेंटन्स उलोवपाक जाय. ओके, सो मॅमांक हांव सांगपाक सोदतां की प्लीज गो टू द नियरस्ट स्पीच थेरपिस्ट इन एंड अरावंड आनी कन्सल्ट हर, आस्क हर वॉट इज द इशू एंड प्लीज इफ ताका स्टिम्युलेशन कमी आसा जाल्यार यू स्टार्ट विथ इट एज सून एज पॉसिबल. ओके, ऑर एल्स इट मायट लेटर लीड इन टू अदर फॅक्टर्स. ओके, आनी ते न जावचे कारणान शी हॅज टू टेक एज फास्ट एज म्हणजे ते मेजर्स एज फास्ट एज पॉसिबल घेवपाक जाय. सो विन्सी पेरेरा नावेली सावन खूब खूब धन्यवाद. तूं हो प्रश्न विचारलो आनी दोतोरान तुमकां सांगलां की जाता तितल्या बेगीन दोतोर तांच्यांनी तांचो भुरग्याचो ट्रिटमेंट करता तो पेडियाट्रिशियन आसतलो, ताकाय विचारूं येता, तेय तुमकां गायड करता. येस येस येस. आनी सो विन्सी पेरेरा, देव बरें करूं. तुमच्या भुरग्या खातीर आमच्योय बी शुभेच्छा. दोतोर अशें म्हणटात न्ही की जितल्या बेगीन आमी हें करतात, ट्रिटमेंट सुरू करतात, तितलो ताजो परिणाम चड परिणामकारक थारता. दोतोर म्हाका एक असो सहज तुमच्या कडेन उलयतना प्रश्न येता की सगळ्या आवय बापायंक दिसता न्ही की आपले भुरगे दोतोर जावचे, इंजिनियर जावचे. आतां तशें पळोवपाक गेल्यार खूब उपलब्ध आसात कितें कितें पोस्ट हें तें. तरी सुद्दां जर म्हज्या एका आयकुपी भयणीक दिसलें की स्पीच थेरपिस्ट आपल्याय भुरग्यान जावचें, जशें तुमकां डॉक्टर गांवकारान हें केल्लें, मार्गदर्शन केल्लें, सो तुमी अशा भयणीं खातीर कितें सांगशात? तांच्या भुरग्यांनी कशें एडमिशन घेवप? ओके, म्हणजे हो कोर्स खंय कितें शिकयता? सो हांवें केला तो, सो हांवें पयलीं म्हणजे सायन्स केलें 11वी-12वी आनी हो कोर्स हांवें मँगलोर केला. अच्छा. ओके, KS हेगडे मेडिकल अकॅडमी ह्या हॉस्पिटलान केला, विच इज ऑल्सो कॉल्ड एज निट्टे इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग. ओके ओके, सो ह्या आनी कितल्या कालावधीचो हो? सो हे 4.5 वर्साचो कोर्स. अच्छा. सो हो हांवें मँगलोर केला. मँगलोर खूब कॉलेजीस आसा, हांवें ह्या कॉलेजीन केला आनी बँगलोर आसा, मुंबय आसा, पुणे आसा. ओके. सो very कमी कॉलेजीस आर हॅविंग दीस कोर्स रायट नाव. सद्याक तरी गोंयान हो कोर्स ना, बट म्हाका अशें आसा इच्छा की हो कोर्स गोंयान सुद्दां निर्माण जावचो, कित्याक खुबशे भुरग्यांक वा खुबशे आमचे जे आतां गरजू भुरग्यांक आसा तांकां स्पीच थेरपी ही खूब गरजेची आसा. आनी नॉट ओन्ली भुरगीं, देर आर इवन एडल्ट्स, जिरियाट्रिक्स, पोस्ट स्ट्रोक, कॅन्सर, हे सगळे तांकां सुद्दां खूब गरजेचें आसा. सो इट इज बेटर की इट स्टार्ट्स इन गोवा टू. हय दोतोर, तुमची ही इच्छा बेगिनान बेगीन पुरी जावची. ज्यांच्या हातान आसा तांणी हें काम करचें. आमी चड खोलान वचूं नये. दोतोर, फुडलो प्रश्न विचारच्या पयलीं म्हाका तुमकां विचारचें अशें दिसता की तुमी संगीत तुमकां आवडटा, तुमी गायतात, सो जेन्ना ही भुरगीं थेरपी तुमी दिता तेन्ना तुमचें संगिताचें ज्ञान तातूंत उपयोगी पडटा? हय, एब्सोल्युटली. हांगा न्ही एक हांवें कोर्स केला, स्पेशलायझेशन म्युजीक थेरपिस्ट म्हणून. ओके. सो एज अ म्युजीक थेरपिस्ट म्हाका दिसता की वी वर्क डीपली वीथ इट. लायक आमी
स्पेसिफीक चक्राज आसता आमच्या बॉडीन. आयुर्वेदिकान न्ही चक्राज आसता बॉडीन. सो वी स्टार्ट फ्रॉम द रूट चक्रा टील द हेड चक्रा. सो 7 चक्राज आसता आनी ते 7 चक्राज वेगळो वेगळो रोल प्ले करता तातूंत. ओके, सो वेगळे वेगळे स्वर, आतां इट्स जस्ट अ वायब्रेशनल एनर्जी म्हणू शकता, ते आमकां म्युजिकान मेळटा. आनी वीथ दॅट वायब्रेशनल एनर्जी वीथ द फॉलोइंग चक्राज, आतां केन्ना भुरगो हायपर जाता, केन्ना आमी फ्रस्ट्रेट, इवन आमी एज ह्युमन्स आमी फ्रस्ट्रेट जाता वेन वी हॅव इम्बॅलन्स इन अ पर्टिक्युलर चक्राज. सो ते इम्बॅलन्स आसता तेन्ना तो बॅलन्स कसो करप, तो पर्टिक्युलर म्युजीक कशें डिझायन करप. देर आर मॅनी. इट इज नॉट ओन्ली म्युजीक म्हणल्यार फक्त आमचे आतां हांव म्हणलां तशें म्युजीक न्ही. इट्स नॉट लिरिक्स, इट इज होली सितार, फ्लूट, हे वेगळे 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 इन्स्ट्रुमेंट्स. हय, हे वाद्य जे आसा पळय ते वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट्स आसता टू हेल्प वीथ द डिफरंट कायंड्स ऑफ इश्यूज इन आर बॉडी आनी बॅलन्स करपाक तांकां. सो एक पळोवपाक गेल्यार ती खूब ब्रॉड स्पेक्ट्रम आसा. सो म्हाका दिसता की हो विशयूच असो आसा न्ही. आनी दोतोर तुमी स्पीच थेरपी कडल्यान म्युजीक थेरपी शिकली आनी तुमचें हें सुंदर उतर आयकतना म्हज्या कानान बासरी, सतार हे सगळे वाद्यांचे स्वर घुमपाक लागले. दोतोर खूब खूब तुमकां धन्यवाद. तुमी खूब खूब म्हायती दितात. म्हजो ह्या फुडलो प्रश्न, आतांच जेन्ना हें पद चलतालें तेन्ना म्हाका फोन आयलो म्हज्यो सदच्योच आयकुपी माया प्रभुदेसाय ताळगांवच्यान. त्यो म्हणटात की दोतोर तुमी ताज्यो स्टुडंट, ते म्हणटा की आमचीं भुरग्यां जेन्ना अशीं वेगळ्या वेगळ्या फिल्डांनी काम करतात तेन्ना आमकां खूब बरें दिसता. ही टिचरीची प्रतिक्रिया आशिल्ली आनी ताणें एक प्रश्न विचारला की आवाजाचो विकार डिस्फोनिया म्हळ्यार कितें. की सगळ्यान पयलीं म्हणल्यार डॉक्टर तुमी उत्तर दिवच्या पयलीं म्हणटा जशें एका टिचरीक दिसता की आपली विद्यार्थीनी खूब कडेन विद्यार्थी आपल्याक बरे बरे जाले, तीच खोशी न्ही म्हाकाय बी भोगता की हांव वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांक हांगा आपयता आनी तांचो जो कितें अनुभव आसा ते लोकां मेरेन पावयता. सो आयकुप्यांक हांव परतून एकदां धन्यवाद म्हणटा. तुमचे प्रश्न तुमी दितात, फक्त दोतोर ती वाऱ्यार वचनात. एनीवे कांय नजो, परतून एकदां तांकां हांव धन्यवाद म्हणटा आनी दोतोर तांच्या प्रश्नाचें उत्तर. ओके, सगळ्यान पयलीं हांव म्हज्या टिचरीचो धन्यवाद म्हणटा की खरेंच इतलें बरें दिसता की ती म्हजी स्कूल टिचर आशिल्ली, बट ती म्हाका अजून तिका याद आसा हांव तिचें स्टुडंट आशिल्लें म्हणून, आनी ती बसून आज फूल ही कार्यावळ आयकता. ताज्या खातीर खूब खूब थँक्यू टिचर तुमकां. नाव कमींग बॅक टू द क्वेश्चन, डिस्फोनिया म्हणलें न्ही तुमी. सो डिस्फोनिया इज नथींग बट इट इज अ वॉयस डिसऑर्डर. आतां आमच्या क्षेत्रान वॉयस वो आतां तो सुद्दां इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ स्पीच. सो इफ आमचो आवाज सारको ना जाल्यार आमी उलोवंच शकची ना. सो आतां डिस्फोनिया एक गजाल, चड आमी आवाज व्हडल्यान करून उलयता, ओके, ऑर कंटिन्युअस सपोज आमकां थोड्यांक न्ही कंटिन्युअस रिकरंट न्ही परत परत नोड्यूल जाता, ओके, भितर ताळ्यान. सो तो नोड्यूल कित्याक जाता तो रूल आवट करपाक जाय. ओके, इफ इट इज एक्झॅक्टली कितें जाता सो पुळी कशी कायंड ऑफ अशें ताळ्याचे भितर वोकल कॉर्ड्स म्हूण आसता आमचे, आवाज सारको येना. हय, सो ताका आवाज सारको. सो आमचे वोकल कॉर्ड्स आसता पळय ते आमचे अशें वी शेपान हालता, बरोबर, ओके, ओपन क्लोज जाता. सो ते न्ही फुल्ली क्लोज सपोज जायना न्ही जाल्यार एक तर आसूं शकता नोड्यूल जाला नाल्यार पॉलिप, वेगळे वेगळे गोश्टी घडटा. सो तेन्ना फुल्ली क्लोज जायना आनी ताजे खातीर वारो भायर सरता. आनी तशें जालें की मागीर कितें जाता, देर इज नो सफिशियंट वे ऑफ प्रोड्युसींग दॅट पर्टिक्युलर वॉयस आनी दॅट लिड्स टू वॉयस म्हणल्यार आमी मागीर कंटिन्युअस अशें थ्रोट क्लियर करता, ऑर आमी स्ट्रेस घालून उलोवपाक सोदता. हय, स्ट्रेस घालून उलोवपाक सोदता एंड दॅट वर्सन्स द वॉयस. ओके, इवन केन्ना केन्ना न्ही आतां जाणटेपणान वा इवन आमचे ओल्ड एज म्हणल्यार आय वूड से नॉट ओल्ड एज ऑर एडल्ट सुद्दां, ऑर इवन आमी ॲट दीस एज अशें दिसता की आमकां दिसता आमचें सगळें डायजेस्ट जाता. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्या आयकप्यांक सांगता की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव
एटलीस्ट 2 to 3 hours, if it is actually 4 to 5, but at least 2 to 3 hours of gap between dinner आणि your bedtime. आम्ही कितें करता, खाता आनी न्हिदता. देर इज नो वे ऑफ मेटाबॉलिझम ब्रेकडावन, सो डायजेशनच जायना आमचें. ताजो परिणाम असो जाता. येस, सो कितें जाता, एसीड जे आसता पळय आमच्या पोटान ते वयर येता ताळ्यान, अँड दॅट कॉजेज अगेन द डिस्टर्बन्स इन वोकल कॉर्ड्स, आनी ते मागीर आवाज सगळो वाट लागता. ओके दोतोर, तुम्ही म्हळे न्ही की व्हडल्यान उलयतात म्हणून, जेन्ना आपल्याक आयकूंक येना तेन्ना नॅचरली तो तुजो आवाज वाडटा अशेंय जाता न्ही? व्हेरी गुड क्वेश्चन. सो आमकां आमचे प्रकार आसता, आयकपाक सुद्दां आमचे वेगळे वेगळे प्रकार आसता. सो एक प्रकार आसा तो आमचो कंडक्टीव लॉस म्हणटा ताका, वेरेन आमकां आमचे 3 भाग आसता कानान, आउटर, मिडल आनी इनर. ओके, सो आउटर इयरान जेन्ना ब्लॉक आसता पळय तेन्ना भितर आवाज पावना. ओके, सबन. सो आमकां कितें, आमकां उलयता तें आयकूंक येना आनी यू टेंड टू शाउट. सो आमकां दिसता की आमकां फुडल्या मनशाकय आयकपाक येना आपूण कितें उलयता तें. सो दॅट ऑल्सो क्रिएट्स अगेन द हें म्हणूं शकता इम्पॅक्ट ऑन द वॉयस. दोतोर, पूण ह्या डिस्फोनियांक कितें हे उपचार? थेरपी इज द उपचार. चड वेळ स्ट्रेस करप ना. सगळ्यान पयलीं ENT कडेन वचप. ENT कितें म्हणटा तें पळोवपाचें. ENT बिनायन काय मॅलिग्नंट आसा तें पयलीं सांगतलो. इज इट कॅन्सरस ऑर नॉन कॅन्सरस तें पयलीं सांगतलो. ओके, इफ इट इज नॉन कॅन्सरस देन ही विल गिव यू सर्टन एंटीबायोटिक्स आनी ताजे मागीर ही विल सेंड यू फॉर स्पीच थेरपी. सो माया प्रभुदेसाय, म्हजे सच्चेच आयकुपी, तुका खूब खूब धन्यवाद. तुज्या प्रश्नाची जाप तुका मेळ्ळी आसतली. दोतोर, म्हजे कडेन फक्त 5 मिनटां आसात. म्हाका एक सदांच न्ही प्रश्न विचारपाक खूब आवडटा की तुमी ह्या फिल्डान येवं नाशिल्ली जाल्यार तुमी कितें जावपाचें? हय, म्हणिल्लें तशें आय गेस हांव शेफ जावपाचें आशिल्लें. ओके, सो बऱ्यो बऱ्यो डिशीस तूं तुज्या घरच्यांक, फ्रेंड्सांक आनी म्हाकाय बी आतां वळख जाल्या म्हणटकच म्हाकाय बी खावपाक मेळपाचें. येस, केन्नाय. एनिवे, दोतोर, तुमचे छंद, हॉबीज. ओके, सो म्हजे हॉबीज, आय लव सिंगींग, आय लव कुकींग अँड आय लव बेकिंग. सो ह्यो 3 गोश्टी म्हाका म्हज्या लायफान खूब करपाक आवडटा, अँड टू लर्न न्यू थिंग्स. ओके, दोतोर, आतां म्हज्या कडेन 4 मिनटां आसा. तुमची मॅसेज आयकुच्या पयलीं न्ही एक म्हजो प्रश्न की दोतोर, एका भुरग्या फाटल्यान तुमी खूब कश्ट घालून जेन्ना तुमकां जाय आशिल्लो परिणाम मेळटा तेन्ना आवय बापा इतली खोशी तुमकांय जाता आसतली. हें तुमच्या शब्दान सांगात दोतोर. 100%, 110%. जी खोशी आमकां भोगता आनी जे आवय बापायच्या दोळ्यांतल्यान दुकां पळोवन जी आमकां खोशी, एक्चुली तशें दुकां पळोवन आमकां खोशी जावंक जायना, बट ही खोशी वेगळी खोशी आसा जी पेरंट्स येता आनी सांगता की आपलो भुरगो उलयच नाशिल्लो आनी आतां उलोवपाक लागला. ती खोशी जेन्ना पेरंट्साच्या दोळ्यांनी दिसता तेन्ना ते मनात अशें दिसता की जालें, आपणें केलें, मन आपलें सादलें. दोतोर, तुमच्या कामा खातीर परतून एकदा शुभेच्छा आनी वता वता तुमचो आमच्या आयकुप्यां खातीर संदेश, चड करून म्हज्यो ज्यो आयकुपी भयणी आसा तांकां लागून मॅसेज. ओके, सो आज खुबश्यो क्वेश्चन्स आयल्या, तेच धरून हांव एक संदेश दिवपाक सोदतां की जशें म्हणलें की सोशल प्रेशर वा फॅमिली प्रेशर खूब आसता आनी जे सारकें कॉमन गोश्ट आसा, म्हाका दिसता की सोशल फॅमिली प्रेशर हो सायडीन दवरून स्वतान म्हणल्यार एका बायलेन स्वताचें चिंतपाक जाय. ओके, इट इज नॉट ओन्ली भुरगो एवरी टायम. फाल्यां आतां खंयच्याय पेरंटाक स्पेशल भुरगो जाला, हांव त्या पेरंटाक मना पासून म्हजें हें दिता, बिकॉज दे हॅव लॉट ऑफ करेज टू डील वीथ. कित्याक सहजा स्पेशल भुरग्यां बरोबर डील करप इज नॉट इजी ॲट ऑल. बट जी पेरंट्स हे करता तांचे खातीर खरेंच खूब ताळयो, खूब तांचे खूब कश्ट काडटात ती. जे पेशन्स आसा न्ही ताचे खूब कौतुक. दोतोर, एका नॉर्मल आवय बापायक आपलो भुरगो मस्ती करता जाल्यार सांबाळूंक जायना. येस, बट ही आवय बापूय आपले भुरग्यां खातीर इतलें करता. केन्ना केन्ना आपलो भुरगो CP आसता म्हणल्यार सेरेब्रल पॅल्सी, तांकां धरून व्हरप, तांचे व्हडले जायसर तांकां धरून तांचें सगळें करप A to Z इज सो डिफिकल्ट. बट हें करप हें कौतुकाची गोश्ट आसा आनी ताजे खातीर हे आवय बापायक खरेंच एक खडेच व्हडली शुभेच्छा आनी तांकां हें दिता.
ताळयो मारता तांचे खातीर हांव मारूं शकना, बट येस. बरोबर. आणि दुसरें म्हणल्यार हांव म्हणटा की एवरी वुमन शूड फोकस ऑन देअर सेल्फ. फाल्यां भुरगो कसोय आसूं, फोकस भुरग्यार दी अटेन्शन, बट आपल्याक सोडूं नाका. ओके, कित्याक ती बरी आसत जाल्यार जाल्यारूच ती आपल्याच भुरग्याचे बरें करूंक शकता. आणि मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. फाल्यां ह्या भुरग्यांचे खातीर पेरंट्साची मेंटल हेल्थ इतली डिटरेट जाता की आपल्या मेंटल हेल्था बद्दल तांणी चिंतपाकच जाय. दे हॅव टू डू सम अमाउंट ऑफ मेडिटेशन आनी दे हॅव टू गिव सम सेल्फ केअर टायम. सो दोतोर, एका आवय खातीर तुमी म्हणटात की स्वताची काळजी घेयात, भुरग्यांची काळजी घेयात, कसलेंच कोणाचें प्रेशर ताजो तुमचेर परिणाम जावंक दिवं नाकात आनी ताका दोतोरा कडेन व्हरात. येस. दोतोर, खूब खूब धन्यवाद. तुमी मुद्दम आमच्या स्टुडियोत आयली, आमच्या प्रश्नांक जापो दिल्यो, आमकां म्हायती दिली. धन्यवाद. देव बरें करूं. थँक्यू. हांव सगळ्यांक परत धन्यवाद म्हणपाक सोदतां. तशेंच म्हजे प्रेक्षकांक, म्हज्या आयकप्यांक सगळ्यांक पेशन्सान सगळी वेळान वेळ काडून आयकपा खातीर सगळ्यांचो धन्यवाद करता. आनी ह्या स्टुडियोचो FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज हांचे सुद्दां खूब खूब मना पासून धन्यवाद करता. थँक्यू. दोतोर, देव बरें करूं. आयकप्यानो, ह्यो आशिल्ल्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो डॉक्टर दिपस्वी सोमनाथ सावंत, स्पीच थेरपिस्ट अर्थात वाणी उपचारक. ऑडियोलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी ह्या विशयाचेर तांणी दिल्ली आमकां म्हायती. तुमच्या सांगातान आशिल्लें हांव चारुशिला. वेळ जाला निरोप घेवपाचो. धन्यवाद. नमस्कार. देव बरें.